नमस्कार, आपण पाहतात आपले न्यूज, आपल्या हक्काची बातमी। सोशल मीडियावर सध्या रेशन कार्डबाबत एक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। महाराष्ट्रात जुने कागदी रेशन कार्ड बंद होणार असून आता स्मार्ट रेशन कार्ड दिले जाणार आहे। मात्र या दाव्यांमध्ये नेमके किती तथ्य आहे याची आम्ही महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत माहितीतून पडताळणी केली आणि समोर आलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व जुनी कागदी रेशन कार्ड तात्काळ बंद करण्याचा अधिकृत आदेश सध्या उपलब्ध असल्याचे दिसत नाहीये। मात्र महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आजही नवीन रेशन कार्डसाठी अर्ज, रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे, कमी करणे, पत्ता बदलणे आणि दुय्यम प्रत मिळवण्याच्या सेवा उपलब्ध आहे। मग स्मार्ट रेशन कार्ड काय आहे, चला जाणून घेऊया। शासनाकडून रेशन व्यवस्थेच्या डिजिटलायझेशन आणि स्मार्ट पद्धतीने आधुनिकीकरणावर काम सध्या सुरू आहे। मात्र आता अमुक तारखेपासून प्रत्येक नागरिकाने कागदी रेशन कार्ड बंद होईल आणि स्मार्ट कार्ड येणे अनिवार्य आहे असा दावा करण्यासाठी सध्या अधिकृत आदेश आपल्याला आढळत नाही। मात्र ई रेशन कार्ड सुविधा आहे। महाराष्ट्र शासनाने काही पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी ई रेशन कार्ड सुविधा उपलब्ध करून दिली आहे। ही सुविधा NPHAY, PHH आणि संबंधित राज्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याची अन्न विभागाच्या संकेतस्थळावर नमूद आहे। म्हणूनच ई रेशन कार्ड आणि स्मार्ट रेशन कार्ड हे एकच नाही। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील वन नेशन वन रेशन कार्ड व्यवस्था 1 जानेवारी 2020 पासून लागू आहे। मात्र पात्र लाभार्थ्यांना देशातील इतर राज्यांमध्ये रेशन देण्याची सुविधा उपलब्ध आहे। या पाठीमागचा आम्ही फॅक्ट चेक केला। फॅक्ट चेकचा निष्कर्ष असा आहे की जुने कागदी रेशन कार्ड लगेच बंद होणार हा दावा सध्या अधिकृत माहितीवरून सिद्ध होत नाही। रेशन व्यवस्था डिजिटल आणि स्मार्ट पद्धतीने विकसित केले जात आहे हे मात्र निश्चित आहे। यामुळे सोशल मीडियावरील पोस्ट पाहून घाबरू नका आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे देऊन स्मार्ट रेशन कार्ड बनवून देतो अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका। तुमचा रेशन कार्डची स्थिती, आधार सीडिंग आणि इतर माहिती महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत RCMS प्रणालीवर तपासता येते। सध्या RCMS वर 4 ऑगस्ट 2026 रोजीची रेशन कार्ड माहिती उपलब्ध आहे। अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करा, त्याच्यातच तुम्हाला सत्य समोर येणार आहे। ही बातमी उपयोगी वाटली तर शेअर करा आणि अशा सत्य पडताळणीच्या बातमींसाठी आपली न्यूजला सबस्क्राईब करा।